सिद्धेश्वर आवताडे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश, मंगळवेढ्याच्या राजकीय गणितात मोठा बदल होण्याची शक्यता। मंगळवेढा तालुक्यातील राजकारणात मोठी राजकीय घडामोड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सिद्धेश्वर बबन आवताडे हे आपल्या समर्थकांसह पूर्ण ताकदीनिशी भारतीय जनता पक्षामध्ये भाजप प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत। हा पक्ष प्रवेश झाल्यास मंगळवेढा शहरासह संपूर्ण तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे। सूत्रांच्या माहितीनुसार आवताडे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणावर लोकप्रतिनिधी व पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करू शकतात। यामध्ये एक नगराध्यक्ष, 5 नगरसेवक, जवळपास 10 सरपंच, सुमारे 40 ग्रामपंचायत सदस्य, मार्केट कमिटीचे चेअरमन व 17 सदस्य, खरेदी विक्री संघाचे चेअरमन व 14 सदस्य, अनेक माजी नगराध्यक्ष, माजी नगरसेवक, विविध सामाजिक संघटनांचे तसेच विविध राजकीय पक्षांचे आजी माजी पदाधिकारी तसेच 70 ते 75 ग्रामीण सोसायट्यांचे चेअरमन व सदस्य सहभागी होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। मंगळवेढा तालुक्यात बबन आवताडे यांचे राजकीय व सामाजिक क्षेत्रात प्रभावी स्थान मानले जाते। त्यातच सुनंदा बबन आवताडे या मंगळवेढा नगर परिषदेच्या नगराध्यक्ष झाल्यानंतर आवताडे कुटुंबाच्या राजकीय प्रभावात आणखी वाढ झाल्याची चर्चा आहे। त्यामुळे हा संभाव्य पक्षप्रवेश भाजपसाठी मोठी राजकीय ताकद ठरू शकतो अशी चर्चा सुरू आहे। दरम्यान सूत्रांच्या माहितीनुसार सिद्धेश्वर आवताडे हे देखील पूर्ण ताकदीनिशी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली असून त्यामुळे मंगळवेढा शहर आणि तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। या घडामोडीमुळे अनेक पक्षांच्या राजकीय रणनीतीत बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। या संभाव्य पक्षप्रवेशावेळी आमदार समाधान आवताडे हे सिद्धेश्वर आवताडे यांच्यासोबत व्यासपीठावर दिसणार का, याकडेही राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले आहे। याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नसली तरी या चर्चेमुळे उत्सुकता वाढली आहे। या घडामोडीमुळे मंगळवेढा तालुक्यात नवीन राजकीय नेतृत्व उदयास येण्याची शक्यता व्यक्त केली जात असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि भविष्यातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही घडामोड निर्णायक ठरू शकते अशी चर्चा सुरू आहे। विशेष म्हणजे 2029 नंतर मंगळवेढ्यात पुन्हा एकदा नवीन राजकीय चित्र पाहायला मिळण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत। मात्र सिद्धेश्वर बबन आवताडे यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाबाबत तसेच त्यांच्या समर्थकांच्या प्रवेशाबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही। त्यामुळे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुरू असलेल्या या चर्चेकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले असून अधिकृत घोषणेनंतरच या राजकीय घडामोडींचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे। मंगळवेढ्याच्या राजकारणातील आवताडे फॅक्टर। मंगळवेढा तालुक्यात बबन आवताडे यांनी गेल्या जवळपास 40 वर्षात सामाजिक सहकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रभावी राजकीय जाळे उभे केल्याचे मानले जाते। शहरापासून ग्रामीण भागापर्यंत त्यांनी निर्माण केलेला जनसंपर्क आणि कार्यकर्त्यांची फळी ही त्यांची प्रमुख ताकद मानली जाते। सुनंदा बबन आवताडे यांनी नगराध्यक्ष पदाची धुरा सांभाळल्यानंतर आवताडे कुटुंबाचे शहरातील राजकीय वजन अधिक वाढले चर्चा आहे। तर सिद्धेश्वर बबन आवताडे यांनी युवक सामाजिक संस्था, ग्रामपंचायती, सहकारी संस्था आणि विविध संघटनांमध्ये स्वतंत्र ओळख निर्माण केल्याचे राजकीय जाणकार सांगतात।